तर नमस्कार मंडळी, मी शावनी तुमचं स्वागत करते शावनी संकेत या यूट्यूब चॅनलवर. तर रोज रोज मासे बिशे खाऊन खाऊन तेच रेसिपी खाऊन खाऊन कंटाळा येतात, म्हणून आज मी ठरवले काहीतरी वेगळं पदार्थ करायचो. वेगळं म्हणजे काय, खेकड्याची तंदुरी. तर मस्तपैकी 2 खेकडे साफ करून घेतले, त्याच्यात लिंबू पिळून घेतलंय आणि नंतर जो तंदुरी मसाला असता तो तंदुरी मसाला त्या खेकड्यावर घातलाय. मीठ, आपलं आलं लसणाची पेस्ट, हळद, जिरा, धना पावडर सगळा घातलाय आणि बेसन पीठ घालू मात्र विसरू नको, कारण बेसन पीठ कसा वरचा म्हणजे कोटिंग त्यांना चांगली होता. तर मस्त बेसन पीठ घातलंय, थोडंसं पाणी घातलंय आणि मस्त मिश्रण त्या सगळं खेकड्यांना लावून घेतलंय. आणि कलर येत नव्हतो ना, त्याच्यामुळे माझ्याकडे लाल तिखट म्हणजे कलरचा पण आणि काम करता आणि लाल तिखटचा पण काम करता तो मसाला होतो, तो मी घातलाय. आणि तितक्यात माझं बारको बोको तर येईल वास काढून, कारण आज त्याला खेकड्याची एक वेगळीच रेसिपी खाऊक मिळणार होती. खेकडे म्हणजे त्याला म्हणजे प्रचंड आवडतं. तर माझ्याजवळ ना एअर फ्रायर आहे, त्याच्यामुळे ना हे मी खेकडे एअर फ्रायरमध्ये तंदूर केलं. तर तुमच्याकडे चूल असली ना तर चुलीवर ठेवाय मस्त होतील फ्राय, म्हणजे त्याचा चांगलं स्मोक इफेक्ट पण चांगलं येतो. किंवा गॅसवर पण तुम्ही ठेवू शकता, पण गॅसवर जाळी ठेवू हवी. तर मस्त तंदुरी खेकडे माझे एकदम भारी तयार झालेले. एक एक करून ना प्लेटमध्ये त्यांना काढून घेतलं. ह्याच्याबरोबर चटणी असते ना ग्रीनवाली, तर एक नंबर जबरदस्तच काम झालं असतं, पण आमची चटणी नाही म्हणून जरा प्लॅन आमचं जरा हे झालो. पण चवीत अजिबात काय फरक पडलो नसतो. जसं तुम्ही हॉटेलमध्ये खाताच ना खेकडा तंदुरी तसंच म्हणजे तशीच झालेली. तर ह्यांनी आता टेस्ट करूक सुरुवात केल्याने मोठंसं खेकडो बघल्यांनी स्वरने घेतलाय. आधी मापून म्हणले ह्यो केवढो खेकडो, तो केवढो खेकडो. बारको बापसाक दिल्यान आणि मोठो स्वतः ठेवल्यान. तर ह्यांनी खेकड्याचे 2 तुकडे केल्याने डेंगे बेंगे त्याचे तोडल्याने आणि मस्त डेंगो तोंडात घातल्याबरोबर ह्यांच्या तोंडाचे एक्सप्रेशन बघा काय असते. तर तंदुरी खेकडो तो एक नंबर जबरदस्त झालेलो. तुमका पण अशी तंदुरी खेकडो तयार करायचो असात तर ही रेसिपी मी सांगितली ती नक्की फॉलो करा. माझं बारको पण बोको खाता बघा कसं होतो, आणि ह्याचे ते एक्सप्रेशन बघण्यासारखेच. तर ह्यो मिनी ब्लॉग कसं वाटलं तो नक्की सांगा. आवडलं असं लाईक शेअर करा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत